उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील असं ठाकरेंनी म्हटलंय। सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमी उतरवतो असं ठाकरेंनी म्हटलंय। समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणून तुटून पडायचं। दिल्लीच्या छातीत धडकी भरली आहे ती शिवसैनिकांमुळे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। प्रचाराला याच उरली सुरली गुरमी उतरवतो असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आमचं सरकार सत्तेत आल्यास धारावीचं टेंडर रद्द करणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जाणार। आणि माझे जे माझा शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन। पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका। नगरसेवक माजी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, ज्याने जायचे त्यांना बघू ना। अरे मी तर या तडफेने उतरवलं, इथं तुम्ही राहिला तर मी राहीन या मी बोलतो। हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरोशावर बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ। काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांनी विकासाकडे नेणारं नेतृत्व देवेंद्रजी आहे। या राज्याला विजन देणारं नेतृत्व आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात, महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे। तुम्ही जातीपातीच्या राजकारणात उतरले आहे। तुम्ही धर्माच्या आधारावर आता मत घेण्याची भाषा करतात आहे। आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।